निखिल दामले हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक उभरता सितारा म्हणून ओळखला जातो, ज्याने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांच्या रंगमंचावरून करून छोट्या पडद्यावर आणि वास्तविकता शोमध्ये आपली अमिट छाप सोडली आहे. विशेषतः झी मराठीच्या कमळी या लोकप्रिय मालिकेत ऋषी या रोमॅन्टिक आणि भावनिक भूमिकेत तो प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहे, ज्यात त्याचा नैसर्गिक अभिनय आणि डोळ्यांमधील भावना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पण त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल, त्याच्या बालपणाच्या आठवणींनी भरलेल्या पुण्याच्या रस्त्यांबद्दल किंवा त्याच्या कुटुंबाच्या प्रोत्साहनाबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. त्यामुळे आज आपण निखिल दामलेच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूची सविस्तर ओळख करून घेणार आहोत, ज्यात त्याचा जन्म, बालपण, शिक्षण, अभिनयाची सुरुवात, यशस्वी भूमिका, वैयक्तिक जीवन, कुटुंबाशी असलेला नाळ, छंद, आव्हाने, यशाचे रहस्य आणि भविष्यातील स्वप्ने यांचा समावेश आहे. हे सर्व एकाच साखळीप्रमाणे जोडलेले आहे, ज्याने निखिलला आजच्या उंचीवर नेले आहे. निखिल दामले यांचा जन्म 4 डिसेंबर 1998 रोजी पुण्याच्या कोथरूड भागात झाला, जो महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखला जातो. या तारखेनुसार 2025 मध्ये तो 27 वर्षांचा आहे. जरी काही स्रोतांमध्ये 1995 किंवा इतर वर्षे नमूद केलेली असली तरी विश्वसनीय माहितीनुसार 1998 हीच योग्य तारीख आहे. त्याचे बालपण पुण्याच्या हिरवंगार वातावरणात, कोथरूडच्या शांत रस्त्यांवर आणि स्थानिक संस्कृतीच्या प्रभावाखाली घालवले गेले, जेथे त्याला लहानपणापासूनच कलेची आणि अभिनयाची आवड होती. तो शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा आणि घरातच आईवडिलांसमोर छोट्या छोट्या नाटकांचे सादरीकरण करायचा. हे बालपण त्याच्या अभिनयाच्या प्रवासाची पायाभरणी ठरले. त्याचे वडील अनिरुद्ध दामले हे अभियंते आहेत, ज्यांनी कुटुंबाला नेहमीच स्थिरता आणि प्रोत्साहन दिले. अनिरुद्धजी स्वतः तांत्रिक क्षेत्रातील व्यस्त व्यक्तिमत्व असले तरी त्यांनी निखिलच्या अभिनयाच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला. विशेषतः जेव्हा निखिलने कॉलेजनंतर मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी आर्थिक आणि भावनिक आधार दिला. तर आई अनागा दामले गृहिणी आहेत आणि कुटुंबातील भावनिक आधारस्तंभ. अनागाताईंनी निखिलला नेहमीच नैतिक मूल्ये शिकवली आणि त्याच्या प्रत्येक यशस्वी भूमिकेनंतर घर सजवून स्वागत केले. निखिलला भावंडांची माहिती सार्वजनिकरित्या फारशी उपलब्ध नाही, पण काही मुलाखतींमध्ये त्याने सांगितले आहे की त्याचे कुटुंब छोटे पण एकजुटीचे आहे, ज्यात प्रत्येकजण एकमेकांच्या स्वप्नांसाठी झटतो. हे कुटुंबियांचे प्रेमच आहे ज्याने निखिलला संघर्षाच्या काळात हार मानण्यापासून रोखले. शिक्षणाच्या बाबतीत निखिलने पुण्यातील डॉक्टर कलमाडी शमराव हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले, जेथे त्याने नाट्य आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. शाळेतील नाटकांमध्ये तो मुख्य भूमिका साकारायचा आणि शिक्षक त्याच्या अभिनयाची प्रशंसा करायचे. नंतर डॉक्टर कलमाडी शमराव ज्युनियर कॉलेजमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले, जिथे त्याने कॉमर्स किंवा आर्ट स्ट्रीम निवडली आणि अभिनयाशी जोडलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित केले. पदवी स्तरावर त्याने मास्टर ऑफ आर्ट्स MA इन मीडिया अँड मॅनेजमेंट पूर्ण केले. काही स्रोतांमध्ये BEA इन मॅनेजमेंट नमूद आहे, जे त्याच्या अभिनय करिअरसाठी व्यवस्थापन कौशल्य शिकण्यास मदत झाली. कॉलेजच्या काळातच त्याला अभिनयाची खरी आवड लागली, जेव्हा त्याने मराठी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. विशेषतः 2018 मध्ये 16 एके 16 या नाटकात मुख्य भूमिका साकारली, ज्यात त्याने एका तरुणाच्या भावनिक संघर्षाची भूमिका केली आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. ही भूमिका त्याच्या करिअरची पहिली मोठी पायरी ठरली. नाटकांनंतर त्याने छोट्या पडद्याकडे वळले आणि 2018 मध्ये हृदयात वाजे सगळं काही या मराठी मालिकेत यशोधन रिसबूद या भूमिकेत पदार्पण केले. ही मालिका त्याच्या अभिनय करिअरची पहिली मोठी ओळख ठरली, ज्यात त्याने एका महत्वाकांक्षी तरुणाची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना भावली आणि चॅनलवर चांगली रेटिंग्ज मिळवली. यानंतर 2019 ते 2021 पर्यंत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेत नचिकेत ही भूमिका साकारली, जी एका परदेशातून परत आलेल्या NRI तरुणाची होती, जो भारतीय संस्कृतीशी पुन्हा जोडला जातो. या भूमिकेत निखिलने आपल्या चार्मिंग व्यक्तिमत्वाची आणि हँडसम लुकची छाप सोडली. मालिकेने प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आणि निखिलला घराघरात ओळख मिळाली. लॉकडाऊनच्या काळातही तो सोशल मीडियावर सक्रिय राहिला, लिपसिंक व्हिडिओ आणि गाण्यांचे प्रोमो तयार करून प्रेक्षकांशी जोडले, ज्यामुळे त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढली. 2023 मध्ये रमा राघव या कलर्स मराठी मालिकेत राघव ही भूमिका साकारली, जी भावनिक आणि रोमॅन्टिक कथानकाची होती. यात त्याची सहअभिनेत्री ऐश्वर्या शेटे होती आणि दोघांचे स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडले. ही मालिका विशेषतः गाजली आणि निखिलच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली. यानंतर 2024 मध्ये तो बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सहभागी झाला, ज्याची सुरुवात 28 जुलै 2024 ला झाली आणि जिओ सिनेमावर प्रसारित झाली. या रियालिटी शोमध्ये निखिलने आपल्या खऱ्या स्वभावाची झलक दिली, ज्यात तो संवेदनशील, असुरक्षित आणि प्रामाणिक दिसला.
शोमध्ये त्याने इतर स्पर्धकांशी संघर्ष केले, मैत्रीता केल्या, भावनिक क्षण शेअर केले आणि प्रेक्षकांना आपल्या बालपणाच्या कथा सांगितल्या. जरी तो शो जिंकला नाही तरी त्याने आपली ओळख मजबूत केली आणि शोनंतर त्याला नवीन संधी मिळाली, विशेषतः कमळी मालिकेसाठी. सध्या 2025 मध्ये तो झी मराठीच्या कमळी या मालिकेत ऋषी ही मुख्य भूमिका साकारत आहे, जी 19 जून 2025 ला सुरू झाली. या मालिकेत ऋषी हा एक रोमॅन्टिक, जबाबदार आणि कुटुंबप्रिय तरुण आहे, जो प्रेम आणि जबाबदाऱ्यांच्या जटिलतांमध्ये अडकतो. निखिलचा अभिनय इथे प्रेक्षकांना खूप आवडतो, विशेषतः रोमॅन्टिक दृश्यांमध्ये त्याची डोळ्यांची अभिनय शक्ती आणि भावनिक गहनता. मालिका घराघरात पोहोचली आहे आणि निखिलला नवीन चाहत्यांची फौज मिळाली आहे. वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत निखिल अजून अविवाहित आहे. त्याचे कोणतेही मूल नाही आणि सार्वजनिकरित्या लग्नाची कोणतीही चर्चा नाही. मात्र अभिनेत्री ऐश्वर्या शेटेसोबत त्याचे नाव जोडले जाते. रमा राघव मालिकेतील सहकाऱ्यांमधील मैत्री पलीकडे जाणाऱ्या नात्याच्या अफवा सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये फिरतात. ऐश्वर्या आणि निखिलने एकत्र अनेक मजेदार व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू दिले आहेत, ज्यात दोघांचे केमिस्ट्री दिसते, पण दोघांनीही याबाबत अधिकृत पुष्टीकरण दिले नाही. निखिल स्वतः खासगी आयुष्याबाबत बोलत नाही आणि करिअरवर लक्ष केंद्रित करतो. तो म्हणतो की अभिनय हे माझे प्रेम आहे आणि वैयक्तिक जीवन हे गोपनीय राहू दे. त्याच्या छंदांमध्ये नृत्य करणे, जिममध्ये व्यायाम करणे, प्राण्यांवर प्रेम करणे, इतिहासाचा अभ्यास, विशेषतः मानवी इतिहास आणि पुरातत्वशास्त्र यांचा समावेश आहे. तो कधीकधी मध्यप्रवृत्ती करतो, पण ते मर्यादित आणि सामाजिक प्रसंगांसाठी. त्याला हॉलिवूड चित्रपट आवडतात. पहिला चित्रपट द इनक्रेडिबल्स 2004 हा पाहिला. आवडती अभिनेत्री आलिया भट्ट. पेय म्हणून मिल्कशेक आणि दूध. रंग काळा, उंची अंदाजे 6 फूट 183 सेमी, डोळे गडद तपकिरी, केस काळे, वजन 70 किलो, नेटवर्थ अंदाजे $1 मिलियन. प्रत्येक एपिसोडसाठी 20,000 रुपये मानधन घेतो अशी माहिती आहे. सोशल मीडियावर तो @nikhil.damle या इंस्टाग्राम हँडलवर सक्रिय आहे, जेथे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाचे, शूटिंगमधील मजेदार क्षण आणि प्रेरणादायी पोस्ट शेअर करतो. फेसबुक आणि यूट्यूबवरही त्याची उपस्थिती आहे, जेथे तो लिप सिंक आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो. भविष्यात तो मराठी चित्रपटांमध्ये भूमिका करेल आणि बॉलिवूडकडे वळण्याची इच्छा आहे. तो म्हणतो की मला विविध भूमिका साकारायच्या आहेत, ज्यातून मी स्वतःला नव्याने शोधू शकेन. निखिल दामले यांचं जीवन एक प्रेरणादायी कथा आहे, ज्यात पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने नाटकांपासून सुरुवात करून छोट्या पडद्यावर यश मिळवले. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील नचिकेत ही भूमिका साकारताना त्याने एका ऑस्ट्रेलियन NRIची भूमिका केली, जो भारतीय परंपरा शिकतो. लॉकडाऊनमध्ये तो घरी राहून स्क्रिप्ट वाचत असे आणि सोशल मीडियावर कंटेंट तयार करत असे, ज्यामुळे त्याच्या फॉलोअर्ससोबतचा बंध मजबूत झाला. रमा राघवमध्ये राघव एक संघर्षशील तरुण होता, ज्यात त्याने भावनिक दृश्य उत्तमरित्या साकारली आणि ऐश्वर्याशी केमिस्ट्रीमुळे मालिका हिट झाली. बिग बॉसमध्ये त्याने गेममध्ये चूक कुठे झाली याबद्दल लोकसत्ता लाईव्हला मुलाखत दिली, ज्यात तो म्हणाला की स्पर्धकांशी संबंध सुधारता आले असते, पण शोने मला मजबूत केले. कंबळीमध्ये ऋषी ही भूमिका त्याच्या करिअरची नवीन उंची आहे, ज्यात तो रोमॅन्टिक हिरो म्हणून दिसतो आणि प्रेक्षक त्याच्या प्रेम कहाणीला डोळ्यात भरून पाहतात. निखिलचे कुटुंब पुण्यात राहते, पण तो मुंबईत राहतो अभिनयासाठी. त्याच्या आयुष्यातील आव्हाने म्हणजे सुरुवातीला फॅशन इंडस्ट्रीकडे वळण्याचा विचार, पण अभिनयाने त्याला आकर्षित केले आणि त्याने नाटकांद्वारे प्रवेश केला. तो प्राणीप्रेमी असल्याने कुत्र्यांना खूप प्रेम करतो आणि सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ शेअर करतो. इतिहास वाचन हा त्याचा छंद आहे, ज्यामुळे त्याच्या भूमिकांना खोली मिळते. उदाहरणार्थ, रमा राघवमध्ये ऐतिहासिक संदर्भ असलेल्या दृश्यांमध्ये त्याचा अभ्यास उपयोगी पडला. निखिलला अभिनयात वैविध्य हवी आहे. तो म्हणतो की प्रत्येक भूमिका एक नवीन शिक आहे आणि मी ती शिकण्यासाठी तयार आहे. त्याच्या यशाचे रहस्य म्हणजे मेहनत, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांच्या भावनांशी जोडले जाणे. प्रेक्षक त्याला आवडतात कारण तो स्क्रीनवर नैसर्गिक वाटतो आणि खऱ्या आयुष्यातही साधा आहे. भविष्यात कमळीनंतर नवीन मालिका किंवा चित्रपट येणार आहेत. कदाचित मराठी चित्रपट पुण्यातील स्वप्नीसारखा किंवा बॉलिवूडमध्ये छोटी भूमिका. निखिल दामले हे नाव मराठी मनोरंजनात कायमस्वरूपी कोरले जाईल. त्याच्या प्रवासातून प्रेरणा घ्या आणि कमेंट्समध्ये सांगा की त्याची कोणती भूमिका आवडली. हा प्रवास पुण्याच्या रस्त्यांपासून मुंबईच्या स्टुडिओजपर्यंत, नाटकाच्या रंगमंचापासून छोट्या पडद्याच्या ज्योतीपर्यंत एका तरुणाच्या स्वप्नांची पूर्तता आहे, ज्यात प्रत्येक पायरीवर संघर्ष आणि यशाची आठवण आहे. निखिलने कधीच हार मानली नाही आणि आज तो प्रेक्षकांच्या हृदयात आहे. त्याच्या भविष्यकाळासाठी शुभेच्छा, पण हे फक्त सुरुवात आहे. निखिलच्या जीवनातील प्रत्येक क्षण एक कथा आहे जी सांगता येईल. उदाहरणार्थ, त्याच्या शालेय दिवसांमध्ये तो मित्रांसोबत नाटके लिहायचा आणि रंगमंचावर सादर करायचा, ज्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळाला. कॉलेजमध्ये मीडिया स्टडीज करताना त्याने डिजिटल कंटेंट क्रिएशन शिकले, जे नंतर सोशल मीडियासाठी उपयोगी ठरले. नाटक 16 मध्ये त्याने पहिल्यांदा प्रोफेशनल रंगमंच अनुभव घेतला आणि दिग्दर्शकांनी त्याच्या टायमिंगची प्रशंसा केली. हृदयात वाजे सगळं काहीच्या शूटिंग दरम्यान त्याला पहिल्यांदा स्टारडमची चाहूल लागली, जेव्हा चाहते रस्त्यावर ओळखू लागले.
ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण दरम्यान लॉकडाऊनमध्ये तो घरी परतला आणि आईसोबत व्हर्च्युअल शूटिंग केले, ज्यामुळे त्याला कुटुंबाची किंमत समजली. रमा राघवमध्ये ऐश्वर्याशी पहिल्यांदा काम करताना त्यांना मजेदार गेम्स खेळायचे आणि ऑफस्क्रीन बॉन्डिंग वाढली. बिग बॉसमध्ये त्याने रडण्याचे क्षण शेअर केले, ज्यात त्याने आईच्या आजारपणाची कथा सांगितली. कमळीच्या सेटवर तो सहअभिनेत्यांसोबत नृत्याचे रिहर्सल करतो आणि छंद म्हणून इतिहासाचे पुस्तक वाचतो. त्याचे फिटनेस रुटीनमध्ये सकाळी धावणे आणि जिममध्ये वेट ट्रेनिंग समाविष्ट आहे, ज्यामुळे तो स्क्रीनवर फिट दिसतो. प्राणीप्रेमी म्हणून तो पुण्यातील शेल्टरला भेट देतो आणि दान करतो. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट्स प्रेरणादायी असतात, ज्यात तो युवकांना स्वप्ने पूर्ण करण्याचे सांगतो. निखिलचे आवडते क्षण म्हणजे शूटिंग संपल्यावर कुटुंबाशी बोलणे आणि पुण्यात जाऊन आईचे हातचे जेवण खाणे. त्याच्या संघर्षात मुंबईतील छोट्या खोलीत राहणे, ऑडिशनसाठी रांगा लावणे आणि नकार मिळवणे हे सर्व त्याने पार केले. आज तो यशस्वी आहे कारण त्याने प्रत्येक अपयशाला शिका म्हणून घेतले. भविष्यात तो दिग्दर्शन किंवा प्रोडक्शनमध्ये वळू शकतो आणि मराठी सिनेमाला नवीन दिशा देऊ शकतो. निखिल दामले हे केवळ अभिनेता नाही तर एक प्रेरक व्यक्ती आहे, ज्याचे जीवन तरुणांना सांगते की स्वप्ने पहा आणि मेहनत करा. त्याच्या प्रत्येक भूमिकेतून तो स्वतःचा एक भाग उघडतो आणि प्रेक्षकांना भावनिक प्रवास देतो. कमळीसारख्या मालिकांमधून तो मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो आणि तरुण पिढीला प्रेम आणि जबाबदारीची शिकवण देतो. त्याच्या कुटुंबाने त्याला नेहमीच मातीशी जोडलेले ठेवले आणि पुण्याच्या मातीचा सुगंध त्याच्या अभिनयात जाणवतो. निखिलच्या यशामुळे पुण्यातील अनेक तरुण अभिनयाकडे वळले आहेत आणि ते त्याचे फॉलोअर्स झाले आहेत. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तो नेहमीच म्हणतो की अभिनय हे फक्त काम नाही तर जीवन आहे, आणि हे वाक्य त्याच्या संपूर्ण करिअरचे सार आहे. अशा प्रकारे निखिल दामले यांचे जीवन एक विस्तृत कॅनव्हास आहे, ज्यात रंग भरलेले आहेत संघर्षाचे, यशाचे, प्रेमाचे आणि स्वप्नांचे. आणि हे सर्व एकाच मोठ्या पॅराग्राफप्रमाणे जोडलेले आहे, जे वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते.